13व्या अध्यायात असं म्हणणं आहे, उसापासून जरी साखर आणि गुळ तयार झाला तर साखरेची चव वेगळी आहे, गुळाची चव वेगळी आहे. साखरेचाच गुळ आहे, साखर उसाचाच गुळ आहे आणि उसाचीच साखर आहे, पण गुळाची चव वेगळी आहे, साखरेची चव वेगळी आहे. तसं संसारातला आनंद वेगळा आहे आणि परमार्थातला आनंद वेगळा आहे. जे माळ घालणं गंधावलं हे माळ घालणं गंधावलं हा पराक्रम नाही. हॅलो, मी ग्रामपंचायत सदस्य आहे, तू चक्र नाही. तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. तू सदस्य नाही, तुझा गेम केला गावाने 13 लाख तुला सुद्धा. एक वर्ष मागे फिरायचं, परत पुढे सारखायचं. लाकडाची राख होईल, राखायचं लाकूड होणार नाही. उसाची साखर होईल, त्याचा ऊस होणार नाही. एकटा आत्मज्ञान आलं आणि ज्या लोकांवर बाळूमामाची कृपा झाली त्यांना कधी कमी पडणार नाही. आणि बाळूमामाची कृपा, पहिलं कौतुक तुमच्या गावाचं करावं. एवढी मोठी यात्रा करतात, बाळूमामा सुद्धा आशीर्वाद दिल्याशिवाय. आता फिट झालं सरकायचं पुढं, सरकायचं पुढं पावा का वाटाळा होईल. आता पुढं नाही किचकटे, तुम्हाला हेच सुधारणं. लाकडाची राख झाली, लाकूड होणार, राख होणार नाही. आत्मज्ञान आलं, मग आता आपल्याला आत्मज्ञान काय येत नाही. उत्तर हे गाव आहे. पुरावा बाहेर पहा, शरीराची गावा हे गाव आहे. आणि या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे, या गावचा पोलीस पाटील मन आहे, या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे. आणि अख्खं गाव मनाच्या ताब्यात आहे. पण तो गडी थोडा नादी आहे. कोण? पण त्याला एक प्रियशी आहे. प्रियशी म्हणजे कोण? गर्लफ्रेंड. आणि प्रियकर म्हणजे बॉयफ्रेंड. तुला गर्लफ्रेंड आहे का रे? नाही, प्रयत्न चालू आहे. ऐक, किचकटे फक्त बारीक ऐकावं लागेल. हे गाव आहे, या गावचा पोलीस पाटील मन आहे आणि तो थोडा नागी आहे आणि त्याचं एक जणीवर प्रेम आहे. गावातलं प्रेम. आणि त्याचं जिच्यावर प्रेम आहे तिचं नाव इच्छा आहे. डोकं खासवा. प्रियकर मन आहे, प्रियशी इच्छा आहे आणि दोघांचं एकमेकावर प्रेम आहे. आता ही पडली त्याच्या प्रेमात आणि तो पडलाय तिच्या प्रेमात आणि दोघांनी केला आपला तमाशा. मन म्हणतोय माल घाल, इच्छा म्हणते खाऊन घे. मन म्हणतोय नीट वाघ, इच्छा म्हणते एकदा जन्माला यायचंय, होऊन जाऊ दे. मन म्हणतोय व्यायाम कर, इच्छा म्हणते थंडी वाजती झोपून घे. मन म्हणतोय अभ्यास कर, इच्छा म्हणते 11 फेब्रुवारीला 12वीचा पेपर आहे आणि 21 फेब्रुवारीला 10वीचा पेपर आहे, झोप. मन म्हणतोय कापसावर पाणी मारू नको, इच्छा म्हणते तसं वजन वाढणार नाही, वाच पाणी वाच आणि ध्यान लाव. सुकुरी. इच्छा म्हणते असं आहे, मन म्हणतंय तसं आणि दोघं पडले एकमेकाच्या प्रेमात. पण तिला माहीतच नाही, तिला माहीतच नाही हा गडी न पुसक आहे. डोकं खाजवा म्हणता हा गडी न पुसक आहे. कोण? मन. मन मन. कारण 10वा अध्याय म्हणतोय, बस 10वा अध्याय म्हणतो काही मन हे नपुसक. 10वा अध्याय म्हणतो. आता प्रश्न विचारा, प्रश्न बारीक ऐकला. ही त्याच्या प्रेमात पडली. कोण? इच्छा. कोणाच्या? मानाच्या. आणि तिला माहित नाही हा घरी नपुसक आहे. मग आता तुम्हीच उत्तर द्या, तिला बाळ होईल का? नाही. का? कामाची तृप्ती करणारा नपुसक आहे, तिला बाळ होणार नाही. मग मी पुढचा प्रश्न विचारतो, तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? पाच मिनिटं घ्या.
आणि उत्तर द्या मला, तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? उत्तर, तिला बाळ होणार नाही का? ती तरुण आहे, देखणी आहे, वयात आली, पण कामाची तृप्ती करणारा नपुसक असल्यामुळं ती कुमारिका राहील. आणि 7वा अध्याय डायरेक्ट म्हणतो, इच्छा ही कुमारी झाली, कामा ते टाळून द्या. तरुण आहे, वयात आली, पण तिला बाळ नाही का? प्रियकर नपुसक आहे, त्याचं नाव मन आहे, आणि तिला बसला धोका. धोका कोणाला? इच्छेला. कोणाकून? मनाकून. मग पुरी उत्तर द्या सगळ्या. हे बरे निर्वास, हे सगळ्या पुरी उत्तर द्या. आता तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, मुलं धोका देत नाही, मुलं कधीच धोका देत नाही. ही जबाबदारी मी घेतो. धोका का देत नाही? मिळतच नाही तर देते. धोका द्यायला मिळाले का पाहिजे? रेंज गेली काहींची, रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला, चिटला दिसत. काहींची मंगळवारी लग्न झाले, गुरुवारी नवरी गायब. गायब म्हणजे तुझ्या पहिल्या नवरीच्या घरी गेली. दोन्ही नवरदेवाची गाठ जत्रात पडली. ऐका, हे लई किचकट आहे. तिला बसला धोका. कोणला? गेलं मोबाईल इच्छेला. आता पूर्वी खरं सांगा, तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, येत नाही पोरं धोका, पण दिला तर लबाड बोलू नका. तुम्ही ही गोष्ट सांगणार कोणाला? मैत्रिणीला. आईला सांगू शकत नाही, बापाला सांगू शकत नाही, भावाला तर वारा लागून देते नाही. मग तुम्ही सांगणार कोणाला? मैत्रिणीला. करेक्ट. असा सखोल अभ्यास पाहिजे. मैत्रिणीला. आता हे गेले तिच्या मैत्रिणीला सांगायला. कोण केलं? मग इच्छा. आणि मैत्रिणीला काय सांगायला गेली? बाई त्याने मला मेसेज टाकला, मी त्याला हाय केलं, त्याने मला रस प्यायला नाही. मी 9 गलास उसाचा रस प्यायला, कारण मी जर्शी होते. आणि मागून मला कळलं त्याचे पैसेच नाही. मग त्याने घड्याळ गाण टाकलं आणि मला रस पाडला. आणि मुलींचं वैशिष्ट्य कधी ध्यानात ठेवायचं, 2 गोष्टी मुली करतात जगात. स्मार्ट मुलगी कधी स्मार्ट मुलावर प्रेम करीत नाही, हा जगाचा इतिहास आहे. पोरगी सावळ्यात पोरावर प्रेम करणार. आणि दुसरं आहे, पोरगी प्रेम करताना कधीच विद्वान पोरावर करणार नाही. हुशार पोराच्या पोरगी नादीच लागणार नाही. पोरगी प्रेम करताना भंगरीच पोरावर करणार. भंगरी म्हणजे इन मराठी छपरी, एकदम दरिद्री. काम काय करतोय? मोटरसायकल चोरी. आणि ही त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय नटवा. तिला बसला धोका. आता ती तिच्या मैत्रिणीला सांगायला. तिच्या मैत्रिणीचं नावच तो माहित नाही. मी सांगितलं त्याला माया. तमाशा केवढा मोठा आहे. प्रियकर अहमद, प्रियशी आहे इच्छा, तिला बसला धोका. प्रियकर लागला ना पुस्तक, ती गेली मैत्रिणीला सांगायला, तिच्या मैत्रिणीचं नाव माया. आणि हा सगळा तमाशा कोण कोणता बाप नाही, कोणाला वेळ नाही, कोण बाई नाही, कोण भाऊ आहे, कोण आहे. तुमचा खिसा गेला मी उद्योग खराय. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा कमी करा, जगातून तुम्ही संपले. लोक म्हणते आम्हाला मान्यता मिळते, लोकांना वेळ नाही. कोण प्रियशी? काही पोरं म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तिच्या मेंदूत पाणी झालंय. प्रेम बिन काय करते ती, फक्त तुझं एटीएम मोकळा करते. प्रेम बिन हा विषय नाही. आणि तू म्हणतो तिने मला शब्द दिला, तुला काही अत्यार दिला. हे प्रेम बिन हे सगळे लबाड आहे. हे बायका पोरं ही सगळी भामट्याची टोळी आहे. हा सगळा मायेचा तमाशा आहे. हे आता आमचं मशीन चांगलं म्हणून लोक तारीख घेतात. उद्या माझे 2-4 दात पडले, लोक काल तारीख घेतात. लोक म्हणतील हवा जायला लागली, उठ फटे बोलायला लागलं.
आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला काय भेटत आपले गुडघे गेले दिंडी निघाली उपयोग नाही शरीर जोपर्यंत चांगलं आहे आणि खिस्सा जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत जग सत्य आहे काही पोरं म्हणते माझे मित्र माझी वाट पाहत्या 5 वाजता चुकीचं आहे तू पाजायचं बंद कर तुझ्या मौतीला सुनाय मारला बोला तुमचं काय मत आहे एकच वाक्य सांगतो जो ब्रह्मांडाचा मालक दगडातून आईला तयार करू शकला तोच ब्रह्मांडाचा मालक स्वतःच्या बापाला 14 वर्ष वाचू शकला नाही बाबा मी मला सरोवरून येईपर्यंत तुम्ही जिवंत राहा मी ब्रह्मांड मायक आहे प्रभू रामचंद्र आहे पण दशरथाला वाचू शकला नाही आणि जगाचा बाप जेलमध्ये जन्माला आला पण तो त्याच्या आई बाबाला सोडू शकला नाही तुम्ही कोण तुम्ही सख्या भावानं कुंभकर्णानं सांगितलं होतं रावणाला तुला 80,000 बायका आहेत अजून एवढ्या कर पण सीता पळू नको का तो जर सीता पळवली तर तुझा मृत्यू निश्चित आहे हे कुंभकर्णाचे वाक्य आहे तुम्हाला अवघड व्हायला का तुझ्याकडे आसुरी संपत्ती आहे तिकडे माणसं आहेत. पण ज्याची बायको पळवली त्याच्याकडे दैवी संपत्ती आहे आणि आसुरी संपत्ती पुढे दैवी संपत्ती कधी टिकू शकत नाही तू त्या युद्धात मारणार मेला रावण पैसा नसल्यावर कोणी खात नाही आणि पैसा कमवणं हे काही पाप नाही तो पुरुषार्थ आहे 4 पुरुषार्थ आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष पैसे कमवणं पाप नाही ज्यांनी देश धुतला त्यांचं काही होईना इथं कीर्तनकारानं 5,000 जास्त मागितले तर लोक म्हणते बाजार मांडला आम्ही बाजार मांडला म्हणजे देवाचा बाजार आम्ही आता हे पोरानं घाम येऊस्तोवर वाजवले काय 1,000-2,000 मागितलेलं झालं इथं 3 मिनिटे त्या सभेला 3 कोटी खर्च आहे कोण विचारतंय यावर्षी पाऊस नोटा सारख्याच पडल्या कोण विचारतंय या जगात नीट आहे का जो खरा बोलेल तो सकाळी दिसणार नाही 30 वर्ष झाले मला महाराज झाल्याला हे 31वं वर्ष आहे 30 वर्ष लोकांच्या शिव्या खात आलो थोड्या करता कशाला बंद करायचे म्हणून लावून झालंय आणि माझा गुन्हा एकच आहे मी फक्त खरं बोलतोय असा माणूस नाही राहिला का त्याला मला घोडा लावला नाही आणि गुन्हा एकच फक्त खरं बोलतोय आणि ह्या जगात खरं चालत नाही या जगात एकच माणूस मोठा होऊ शकतो बुट्या चाटणारा आणि दुसऱ्याची लाल करणारा तुम्ही बुट्या चाटा मोठ्याची तुम्हाला कमी पडणार नाही फक्त चाटा मोठा पाहिला आणि फक्त मोठ्याची लाल करीत राहा तुम्हाला कमी पडणार नाही आमच्यासाठी खरं बोला तुम्हाला वळायला कधी मिळणार खरं का खोटं बोला अंगातली ताकद संपली जग संपलं जग कोण आई कोण 50% आयांना स्वतःच्या नातवाला हात लावायचा अधिकार नाहीये नाही हात लावू शकत आजी ज्या आजीच्या मांडीवर नातू 2 मिनिटात झोपतो ती नातीची नाताला ती मांडी नकोय माझ्या नातू माझ्या मुलाला जर माझ्या सासूच्या मांडीवर दिलं ना तर माझी सासू अडाणी आहे म्हणून मी नातू मांडीवर देत नाही पण अडाणी बाईचं दूध पेलेला नवऱ्याचा पगार चालतो पण तिला पाजलेला नातू चालत नाही 50% म्हाताऱ्यांना घरात फेकून टाकल्या एक मुलगा आईतून व्हायला एक ज्वारीची भाकरी थापून आई शेजारच्या घरात राहते पण सून तिला एक भाकर देऊ शकत नाही आणि ती सून बचत गट काढून भाषण आणते काहींच्या स्वामीला भाकरी आहेत
बापाला भाकरी नाही. आणि तीच लोक माईकवर विकासाच्या गप्पा आणतात. तुम्ही बधीर तुमच्या डोक्यात बंद झाला. अजून 10 मिनिटात तुम्ही चक्र माल. तुम्हाला काय सांग माझी कीर्तन ऐकलं 2-4 दिवस सुचत नाही माझा. ती गेली, तिचे मैत्रीण आहे आणि तिच्या मैत्रिणीचं नाव माया आहे. आणि ही माया कधी तयार झाली? पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. पहिले कोठेच नव्हते पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. सूर्याची होते माई असा मोकळा झाला पाहिजे. आणि तो मोबाईल खिशात ठेव ना. हा माणसात राहू दे. तो संपवतो माझ्याकडे. बस आता ऐकणारा करंट लागलाय. लागला ना. आणि आता कीर्तनाचा करंट बाहेर नाही लागला. आणि कीर्तन महिला मंडळ पुरुष मंडळी आताच गेला पाहिजे, बाहेर नाही. आता ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला, बाई मी पोरग पटवलं, धुतलं, मोबाईलला बॅलन्स टाकून घेतला, त्याच्या गाडीवर तोंड बांधून घेतले, बँकेतही पैसे टाकून घेतले. म्हणते तुला पुस्तक निघलं. कोण म्हणते? इच्छा. कोणला? ती माया म्हणली, बाई तुला तरी प्रिय करे, मला तर प्रिय कराय नाही, नवराय नाही. ही म्हणली, बाई तुला प्रिय कराय नाही आणि नवराय नाही, मग तू काम काय करते? माया म्हणली, मी एकच काम करते. प्रत्येक जीव हा ईश्वर रूप आहे. मी त्याला चिकटले का त्याला जीव दशा प्राप्त करून 84च्या कचाट्यात गुंतून मारते. हा माझा धंदा. मी त्याला मोक्ष मिळू देत नाही, मी त्याला मुक्ती मिळू देत नाही, आणि मी त्याला हातगुण मारल्याशिवाय माझं एकच सूत्र आहे, जन्माला घालायचा, मोठा करायचा, शाळेत घालायचा, नोकरी लावायचा, बायको करून द्यायची, पोरग पैदा करायचं, ते मोठं करायचं, त्याला बायको करून द्यायची, याला नातू दाखवायचा, आज्ञा आणायचा, मारायचा, दुसऱ्या मताला तयार करायचा. पुरावा अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणून हे धनंजया जयापरी. फक्त त्याला जन्माला घालायचं आणि कुठून मारायचं. पुरावा दुसरा अध्याय उपजे ते नासे, नासणे पुनर्विदिशे. 15वा अध्याय आता उपजणे आणि निघणे. पावडर लावून आतापर्यंत सगळ्या महिला उतरल्या, कोणती बाई गोरी झाली? अख्ख्या जगात मला एखादी बाई दाखवा का ती पावडर लावून गोरी झाली.
पावडरीनं थोबाड गोर होते, हात काळेच राहते. आणि जर पावडरीनं साबणानं माणसं गोरे होत असते तर 18व्या अध्यायामधली 101 नंबरची ओवी चुकीची ठरली असती. काळे गोरे पण फिटवलेले, काळा तो काळाच, गोरा तो गोरा. आणि फेर अँड लवली लावून जर माणसं गोरे होत असते, मी इतक्या दिवस सावळा राहिलोच कशाला. मी फेर अँड लवली झोपलोच असतो. एक वाक्य सांगा, या जाहिराती ज्या आहेत ना, जाहिराती, हे सगळं त्या मालाचं केलेलं कौतुक आहे. साबण 30 रुपयाचा साबण 3 कोटीच्या हेलिकॉप्टर मधून पडतो. आणि साबण लावल्यावर म्हणून डोंगर चढतो. आणि ही मोठी मोठी ऍक्टर लोक किरकोळ कामं करतात, किरकोळ. एवढी इस्टेट आहे यांच्याकडं, जर डाव्याला पेटवली तर श्राद्धापर्यंत होऊन निघत, एवढे पैसे आहे यांच्याकडं. आणि ते हार्पिकची जाहिरात करतात बाथरूम झाला, आणि ते बाथरूम चेक करायची जाहिरात करतात. काही येण्याचा भाग आला. चला पुढं. ही गेली तिला सांगायला, बाई मला काही नवरा नाही आणि पोर आहे ना, नवरा नाहीये. ही म्हणली, बाई आता तू ऐक. इच्छा म्हणती कोणला, मायला. काय म्हणते ऐका. बाई महाराष्ट्रात पैठण ही दक्षिण काशी आहे. पैठणी दक्षिण काशी आहे. आणि पैठण पासून 8 किलोमीटर अंतरावर आपेगाव नावाचं गाव आहे. आणि त्या आपेगावात एका आईनं 4 रत्नांना जन्म दिलाय. त्यातलं एक रत्न विश्वाचा गुरु आहे, एक रत्न विश्वाची आई आहे, एक रत्न साक्षात सोपान काका आहे, आणि एक रत्न आदिमाया शक्ती मुक्ताबाई आहे. आणि त्यांचं जर नाव घेतलं तर तू मरते. येणे माया जाय तोट, देऊ नावाचं गाव आहे. आणि तिथे एक तुकाराम बाबा आहे. आणि त्या तुकाराम बाबाचं नाव घेतलं ना, माया मरत नाही, काळच घाबरतो. नाम घेता कापेल. आणि आता तू मरणार असं इच्छा म्हणते. कुणाला गेलं बाबा, मायेला. माया म्हणली, बाई भजन केलं मी मरते की मला माहिती आहे. आणि ज्यांनी माया तोडली त्यांना बाळूबाबा म्हणतात. माया आणि पाया पडून सांगतो, 7 वर्षाच्या पुढे गेल्यावर
थोडी कमी करा. कमी करू नका. काय मागच्या कल्पनाला घ्या नाही. आपलं शरीर थकलं ना भजनाकडे वळा. या मागच्या आवडीने काही करू द्या. तुम्हाला काय घेणं लोकांना काय घेणं. उद्या मेले काय फरक पडणार. आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो समजा मला नाही मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले मला फायदा काय. मी उलथून जाणार. शहराला काय घेणार. तुम्ही तुमची माया कमी करा. आजीबाया जरा नातवाकडे लक्ष कमी द्या आणि हरिपाठावर ध्यान द्या. आयुष्यभर तीच कोंबडी तेच अंडण तेच वखरून तेच शिळी तीच म्हैसन तेच टोनगा मर अशीच. पहिला म्हणजे तुम्हाला माहित नाही तुमच्या पोराला सुनाला जर फिरायला जायचं असेल ना दोघांनाच आणि पोरांची जर अडचण होत असेल ना तर सुनबाई काही आयडिया आहे. ती म्हणते आमची पोर आहे ना आमच्यापेक्षा म्हातारी का चांगले राहते. म्हातारी ओरिजिनल चक्राव. म्हातारी म्हणते मी असले ना पोरांची काळजी नाही. गेले दोघं हिंडायला आणि ते म्हातारीच्या नागपुडीत नातू बोट घालतय केस ओढीत. कशाला करायचं माया तोडा. आणि ही तिला सांगायला गेली बाई मी भजन केलं मरल. ती माया म्हणली मी मरणार आहे मला माहितीये पण मला नवरा न करता 16 पोर आहेत. खाजवा डोकं आता आणि माझा एक पोऱ्या ऋषी मुनीला संपित होतं जगाला काय घेऊन बसले. मग हे म्हणजे तुझे पोरं कोण आहेत. पहिला पोरगा आहे मी. 16 पोर ऐकायचे आहेत माईचे तुम्हाला आता 16. एक मी महाराज आहे तू चक्रम आहे. मी नसलो तो कोण वाजेल. मी नसलो तो कोण चाल म्हणाल. मी हा मायेचा पहिला पोरगा आहे आणि आज सगळी माणसं मीने संपवली. 2 तू 3 त्या बाबली पासून या बाबली पोच माझ आहे. इकडली अख्खी इकीन पण तुझी शिरी तुझी शिरावली नाही तर मी माझ्या बापाचा नाही. लोकांना काय माहिती तू कोण. मी तू तुझं माझं किती झाले 4. 16 मधून 4 गेले किती राहिले 12. आता 12च्या 12 ऐका. मी घालवला त्यांना बाळूबाबा म्हणतात. तू घालवा त्यांना बाळूबाबा म्हणतात. तुझं घालवा त्यांना बाळूबाबा म्हणतात आणि माझं घालवा त्यांना बाळूबाबा म्हणतात. आणि मी तू तुझं माझं किती झाले 4. आता शिल्लक राहिले 12. त्यातला पहिला पोरगा आहे काम शरीरात तयार झाला की 7 वाक्य नीट ऐका. 1 कामाला जात नाही. कामाला वय नाही. कामाला जात नाही. कामाला वय नाही. कामाला नातं नाही. कामाला कुळ नाही. कामाला शील नाही. कामाला काळवेळ नाही आणि कामाला लाज नाही. हे मी बोलत नाही हा स्वभावच पाहिजे इंद्रियाचा. विषयातलं ठाव घेणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे. आणि दुसरा अध्याय डायरेक्ट म्हणतो येत इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती ठरले न ठरती विशेषण. इंद्रियाच्या नादी लागू नका. काम येतो आणि काम जर शरीरातलं खवायला विद्वान माणूस सुद्धा बरबाद होतो. तो तुम्ही काय घेऊन बसले. काम येतो. तुम्ही अभ्यास करा महिला मंडळ. या 4 वर्षात महिला मंडळ अभ्यास केला. सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी अल्पवयीन आहेत 13 ते 18 आणि एकही पोरगी विद्वान पोराबरोबर कधी पळून गेली नाही. हा किंवा नाही. आणि पोरींचा अभ्यास करा. पोरींच्या आया जो बाप कधी आयुष्यात रडला नाही तो बाप पोरगी पळून गेल्यावर रडलाय. रडला तो. पोलीस स्टेशनला जाणारा बाप पोलिसाला सांगतो माझी मुलगी सापडून द्या. माझी मुलगी सापडून ती माझा प्राण आहे. पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा मी तुमची मुलगी सापडून देतो. बाप पोलिसाला म्हणतो
मी इस्टेट विकेल पण माझी मुलगी दुःखी होऊ देणार नाही. मुलगी डायरेक्ट पोलिसाला सांगते माझा बाप माझा दुश्मन आहे. ज्याला मिसळ खाऊन दिवस काढले तो बाप पोरीला दुश्मन आहे. ज्याला पनीर मळाला तर पलटी करून घातलं तो बाप दुश्मन आहे. पोरीने इतक्या लाजा सोडल्यात ह्या 2-3 वर्षात. आणि पोरीने लाजा वाटले पाहिजे. पोरीनं तुम्हाला पोरीनं तुम्हाला लाजा वाटले पाहिजे. तुमच्या भावाच्या लग्नात तुमच्या भावाला नाचायचं होतं. तुमच्या लग्नात तुमच्या भावाला नवे कपडे घालायचे होते. लढला तो. तुम्ही अजून अभ्यास नाही केला. आणि तुम्ही जेव्हा मूर्ख पोराबरोबर पळून जाता त्यावेळेस तुमच्या भावाच्या जिंदगीची बरबादी करता हे ध्यानात ठेवा. तो काम आहे आणि त्याच कामानं शंकरा